सर्वसामान्य लोकांमध्ये काय असतं की त्यांनी कुठल्याही वस्तूवर जर पैसे खर्च केले तर त्यांना ती वस्तू पूर्णपणे वसूल करून घ्यायला आवडते. सर म्हणजे इन शॉर्ट ड्रेसेस मधून आपण या राजनंदिनी साड्या रिसायकल करायच्या. ईशा, व्हेरी वेल डन. थँक्यू सर. ग्रेट. तुम्हाला आजचं हे प्रेझेंटेशन खूप आवडलं याचा खूप आनंद आहे मला. पण सर ही फक्त आयडियाच आहे, याचं एक्झिक्युशन फारच डिफिकल्ट असणार आहे ना ईशा? ऑफकोर्स मायरा, या आयडियावरती आपण काम करणं आवश्यक आहे आणि आपण ते सगळे मिळून करू याची मला खात्री आहे. नक्कीच सर, आम्हालाही आवडेल. पण ह्या कामासाठी आम्हाला ईशा मॅडमच हव्या. कारण साडीचं बाईच्या आयुष्यातलं महत्व आणि इमोशन्स तिला बरोबर माहिती आहे. एम राईट सर? ऑफकोर्स येस. आणि मिडल क्लास मेंटॅलिटी त्यांना बरोबर माहिती आहे. ग्रेट. सी यू ऑल. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. मायरा, थँक्यू. थँक्यू. आय जॉइन युअर जेंटलमॅन. या प्लीज. वेल डन. थँक्यू. ईशा, तू आता जे काही प्रेझेंटेशन केलंस त्याचे रिपोर्ट मला लवकरात लवकर हवेत. गो बॅक टू युअर डेस्क. एक मिनिट मायरा, मला ईशाशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. मी तुझ्याशी नंतर बोलतो. ओके? मॅम, क्लायंटच्या तोफांनी ईशाची वाट लागली असेल ना? फुल फियास्को. Will you please shut up and get back to your work? Nonsense. पण मॅम, माझं प्रेझेंटेशन. ईशा, मी काल येऊ शकलो नाही. आय एम सॉरी. इट्स ओके. तुझ्या आईबाबांना पण सांगशील? सांगेन. मला माहिती आहे तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. कदाचित माझा रागही आला असेल. माझ्यामुळे तुम्हाला खूप वेळ वाट बघत बसावी लागली. सर इट्स ओके. ईशा, सर सॉरी, पण मला आता मायरा मॅमना अर्जंटली रिपोर्ट द्यायचा आहे आत्ताच्या प्रेझेंटेशनचा. येते मी. येते आई. हाँ, रंजना काकू, रुपाली आहे? नाही येते घरात. कुठे गेलीये? मला नाही माहिती. आई, खोटं का सांगतेस तू तिला? तोंड वर करून मलाच विचारतेस? अगं, पण मी घरात असताना नाहीये असं का सांगितलंस? कारण तू तिला भेटायची काहीही गरज नाहीये. अगं, असं का बोलतेस तू? अक्कल आहे का ग तुला? तुझ्या भावाशी ठरलेलं लग्न मोडलं हिने आणि तुला हिच्याशी गुलगुलू गप्पा मारायच्या? ईशा, ऐक ना. ईशा, आई काय आहे? तुला माहिती ना ती माझी मैत्रीण आहे. वा, मामाचा अपमान करताना तिला नाही तुझी मैत्री आठवली? अगं, काही काय बोलतेस तू? मामाचं ब्लड प्रेशर वाढलंय. केलीस तू त्याची चौकशी? चालली ईशा ईशा करत. आई,
आई अगं ती न थांबता गेली ना. जाऊ देत. आता यापुढे त्या ईशाचं आणि तिच्या आई बाबांचं नाव सुद्धा काढू नकोस. आई दादा, तुला बरं वाटतंय का रे? तू पडतोस का जरा? रुपालीची आई, यांना बरं वाटत नाहीये का? औषध मागवायचंय का? मी निमकरांना सांगते आणायला. असू देत, आम्ही आमचं बघू काय ते. हो, असं काय करताय? इतक्या वर्षांचा शेजार आहे आपला, एकमेकींना आपणच अडीनडीला मदतीला येतो. मग असं छोट्या छोट्या गोष्टींवरनं नाती तुटतात का? हे तुम्ही मला विचारताय? नाता आम्ही तोडलं का तुम्ही? पाहिलंस का दादा, चोर तर चोर वर शिरजोर. आई तू गप गा. मला तर असं झालंय ना, कुठून हे स्थळ सुचवलं मी. दादा खरंच सॉरी, माझ्यामुळे तुझा खूप अपमान झाला. पण तू जर या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवलंस ना, तर मी अजिबात तुला अडवणार नाहीये. नाही, तू सुद्धा घेच बदला. येते मी. काकू अहो. आई अगं किती लागेल असं बोललीस तू त्यांना. ए, तू नको शिकवूस हं मला. पण आई अगं काय हे, ईशाला आता काय वाटेल? तिला काय वाटायचंय ना ते वाटू देत. तुझा चल, जायचंय ना त्या सुप्रियाकडे. आवर आता. दादा मी चहा आणते. हा, आई तू त्या दोघींनाही दुखावलेस. फार पुळका आलाय ग तुला त्या निमकरांचा. आणि त्यांनी आपल्याला दुखावलं, त्याचं काय? नुसतं दुखावलं नाहीये, अपमान केलाय आपला, अपमान. अर्ध्याहून जास्त गोष्टी आपल्याकडनं नेतात, तरी माच बघ त्यांना. दादानी एवढा खर्च केला त्यांच्यासाठी, पण त्यांना त्याची काहीही किंमत नाहीये. अगं मामाने खर्च केला ते बरोबरच आहे, पण आई अगं जरा विचार कर ना, त्यांनी सांगितलं होतं का खर्च करायला? आणि मामाने तरी कशाला विक्रांत सरांच्या ऑफिस मधल्या नियमांवर बोट ठेवायचं? होणाऱ्या सुनेचं हित बघत होतो. मामा अरे तुझं बरोबरच आहे, पण त्यांना दिसताना असंच दिसणार ना की त्यात तुझा स्वार्थ आहे म्हणून. फार शाणे आहेस. कसला स्वार्थ? अरे 1.5 दमनीचा माणूस तो निमकर, फक्त 50 रुपये खिशात घेऊन फिरतो. त्याच्या त्या फालतू मुलीला पदरात घेऊन मी उपकार करतो, तो उपकार. अरे बिपिन सारखा सालस मुलगा कधी मिळणार होता का निमकरला जावई म्हणून? आणि म्हणे हा लग्नाचा अर्धा खर्च करणार. फाटका निमकर. दादा तुला सांगते, त्या निमकरांना असं वाटायला लागलंय की ते त्या विक्रांत सरंजामेच्या घरचेच आहेत म्हणून. अगदी बरोबर बोललीस. तो सरंजामे यांच्या मागे उभा आहे ना, म्हणून स्वाभिमानाच्या उड्या मारतायत निमकर. पण दादा मला एक कळत नाहीये, तो सरंजामे सारखा सारखा का रे यांच्याकडे येऊन राहतोय? आणि तो इकडे असताना त्याचा तिकडे बिझनेस कोण सांभाळतंय मग? काय मनात येऊन गेलं गे? खरंच काय कारण असेल गरंजे? थांब, शोधून काढतोच आता. मला सांगा, माहेरची साडी हा सिनेमा हिट का होतो? कारण साडीशी आपल्या देशातल्या बायकांच्या भावना जोडलेल्या आहेत. लग्न, संसार, माहेर, सासर हे तर बायकांच्या जीवाभावाचे विषय आहेत हो. आणि साडीशी तुम्ही माहेरचा संबंध जोडलात की त्याला एक वेगळी झळाळी येते. काय खरंय. विक्रांत साहेब, मला गंमत ह्याची वाटते की ही अनुभवातली गोष्ट आम्हाला आणि आमच्या रिसर्च टीमला नाही सुचली, पण त्या ईशा मॅडमला बरोबर सुचली. ब्रिलियंट, सिम्पली ब्रिलियंट. त्या नुकत्याच जॉईन झाल्यात असं मायरा मॅडम म्हणत होत्या. हो, आता काही दिवसांपूर्वीच. अरे मग तर त्यांचं विशेष कौतुक करायला हवं. एवढ्या कमी वेळेत त्यांनी कंपनीची नस ओळखली. विक्रांत साहेब, तुम्हाला हिरा मिळालाय, हिरा. नगरकर साहेब, थँक्यू सो मच. आणि आपण नक्की प्रयत्न करूया की राजनंदिनी साड्यांचा खप पुन्हा एकदा पूर्वीसारखा होईल. हो हो, अर्थातच. सर मी येतो. थँक्यू. थँक्यू. ईशा मॅडमची मीटिंग आपण लवकरात लवकर प्लॅन करू. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू. सर. ईशा कुठे आहे? सर ती अजून आली नाहीये. तुम्ही आता सगळ्यांनी ऐकलं असेल की नगरकर साहेब काय सांगत होते. राजनंदिनी साड्यांच्या डीलर्स बरोबर आपली आता मीटिंग झाली, त्यांच्याबरोबर प्रेझेंटेशन झालं आणि सगळेजण भयंकर खुश आहेत. नगरकर साहेब स्वतः खूप कौतुक करत होते, आणि ते ईशाचं. खरंच कौतुक आहे ईशाचं की इतक्या कमी दिवसामध्ये तिने इतकं सक्सेसफुल प्रेझेंटेशन दिलंय. सेलिब्रेशन तो बनता है? हाँ, व्हॉट्स इट? हो सर, झालंच पाहिजे. एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या डीलर्सना इम्प्रेस करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये.
येस सर, वी शुड सेलिब्रेट. ग्रेट. FM, चला काम सुरू करा. आज ऑफिस मध्ये सेलिब्रेशन आहे. सर काय काय तयारी करू? सगळ्यात पहिल्यांदा एक बुके घेऊन ये हा. आणि तो लपून ठेव, ईशाला दिसणार नाही अशा ठिकाणी. हो सर. आणि स्नॅक्स काय ऑर्डर करायचे याचं डिसिजन सपना तू घे, येस सर. पण हे सिक्रेट आहे. ईशाला याबद्दल काही कळता कामा नये. इज दॅट क्लिअर? येस Yes, ओके sir. सर. चला कामाला लागा. तिला काहीच कळत नव्हतं झेंडे. इमॅजिन डीलर्स म्हणत होते बोला मॅम, आणि ही मुलगी माझ्याकडे बघत होती की मी काय बोलू. त्यांच्या समोर ती मला म्हणत होती मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाहीये. मग चिडले का सगळे? नाही ना, अचानक काय झालं माहित नाही. अचानक तिला काहीतरी सुचलं आणि ती बडबड करायला लागली. एकूण काय तर तुमचा सिक्रेट प्लॅन ईशा नेमकरनं उधळून लावला. ईशा तोंडावर पडता पडता वाचली झेंडे. ती वाचली, पण तुम्ही पडलात तोंड कशी? दॅट्स व्हेरी फनी. मॅडम आत येऊ? या. कॉफी. झेंडे सर, ऑफिसमध्ये आज फंक्शन आहे. कसलं? ईशा मॅडमचं सॉलिड कौतुक झालं ना त्या मीटिंग मध्ये. मग सर म्हणाले आज जशन करू. सर असं म्हणाले? हो. निघा. बघितलं? आता मी सरांना जाऊन विचारतो या जशन मध्ये मला काय तयारी करायची ती. तुम्ही काय तयारी करणार आहात? पहिल्यांदा कोणीतरी सक्सेसफुल प्रेझेंटेशन केलंय. आपण नाही केले तशी प्रेझेंटेशन. जळफळाट नॉट गुड मायराजी. झेंडे प्लीज. सरांना आता कसं कंट्रोल करायचं ना याचा विचार करायला लागणार आहे आपल्याला. हे ईशा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स ईशा. आपले लॉयल डीलर्स पण अगदी खुश आहेत तुझ्या प्रेझेंटेशन वरती. येस, इट्स अ बिग अचीवमेंट. टू गुड. खरंच कुठलाही एक्सपिरियन्स आणि प्रॉपर डिग्री असल्याशिवाय हे सगळं करणं म्हणजे खरंच क्रेडिटेबल आहे ईशा. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स ईशा, ग्रेट जॉब. थँक्यू सर. FM. सर थँक्यू, पण हा बुके ऍक्सेप्ट करायच्या आधी माझी एक रिक्वेस्ट आहे. येस. सर, मिहीर म्हणाला तसं माझ्याकडे काही अनुभव नसताना ज्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही संधी दिली म्हणजेच मायरा मॅडम, त्यांच्याकडून मला हा बुके घ्यायला खूप आवडेल. या ऑफकोर्स. बाय नॉट मायरा? नो नो सर, इट्स ऍब्सोल्युटली ओके. मायरा, आय मीन सर हा तुमचा मान आहे. सो हो, पण आता तिच्या इच्छेचा मान ठेवला पाहिजे ना आपल्याला. कमान. मायराजी, तुम्ही 2 शब्द बोला ना ईशा मॅडमच्या सक्सेस विषयी. ऑफकोर्स तुझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून ही ऑपॉर्च्युनिटी दिली होती तुला ईशा. आय नो तू नवीन आहेस या ऑफिसमध्ये, पण तुझा टॅलेंट सगळ्यांना दिसावा म्हणून मी हे बोल्ड डिसिजन घेतलं होतं. त्यांच्याविषयी बोला मायराजी. वेल डन. इज दॅट इनफ? गुड, व्हेरी गुड. वेल डन. थँक्यू मॅम. ग्रेट. आता स्नॅक्स एन्जॉय करा. हा ईशा, जरा आतमध्ये. बस.
ईशा मला एक लेटर लिहायचंय. कोणाला लिहायचं लेटर? निमकर कुटुंबाला. पण सर त्याची काहीच गरज नाहीये. कोणी सांगितलं गरज नाहीये? मला एक अपॉलॉजी लेटर लिहायचंय. ली. प्रिय ईशाचे आई बाबा आणि ईशा, तुम्ही मला खूप प्रेमाने तुमच्या बरोबर जेवायला बोलवलात, पण मी येऊ शकलो नाही. आणि मी येऊ शकत नाही हे तुम्हाला कळवूही शकलो नाही. तुमच्या बाबतीत माझ्याकडनं असं काहीतरी घडलं याचं मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही हॉटेलमध्ये माझी वाट बघत बसला असाल, मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असेल. तुमचा खूप वेळ माझ्यामुळे वाया गेला. तुम्हाला मनस्ताप झाला. आणि त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. तुम्ही मला माफ कराल अशी मला आशा आहे. तुमचा स्नेही विक्रांत सरंजामे. आणि असं प्रिंटआउट काढून त्यावर माझी सही आहे. हो सर, आणि कुरिअर पण करते. थँक्स. ईशा, अच्छा, तर ही गुलाबाची फुलं माझ्यासाठी आहेत तर. पण मग लालच गुलाब का? बाय तुमच्या सुद्धा लाल गुलाब आहेत ना? सॉरी. स्पर्श जाती नाम